हॅलो फ्रेंड्स, आपलं सर्वांचं परत एका न्यू व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत 32 साईजचं ब्लाऊजची कटिंग. प्रिन्सेस कट आहे आणि हे आहे मापाचं ब्लाऊज. तर इथे बघू शकता तुम्ही 16 आलेला आहे, आपण इकडनं घेतलेला आहे, म्हणजे 32 साईजचा आहे. तर इथे 8 येते चौथा भाग आणि इथे जी कमर आहे ती येते 11.5 इंच. तर इथे बघू शकता तुम्ही. आणि टक्स पॉईंट पण काढून घ्यायचा आपल्याला. शोल्डर आहे 5 इंच आणि शोल्डर जी रुंदी आहे ते 3 इंच आहे. शोल्डर एकूण 5 इंचाचा आपल्याला इथे बघून घ्यायचं. पहिले पूर्ण कमी जास्त करून घ्यायचं आहे, कारण हे आहे सिल्कचं कापड आहे. तर इथे आता लहान साईजचा आपल्याला बनवायचा आहे. तर इथे पहिले पूर्ण उंची घेऊन घ्यायची आहे. 13.5 आहे, 14. तर एकूण मी 15 घेतलेली आहे, कारण खालचा भाग आपल्याला व्यवस्थित कट करायचा आहे. आणि इथे 8 इंच छातीचा चौथा भाग, 2 इंच आपलं एक्स्ट्रा आपण घेतो आणि 1 इंच मी जास्तीचं घेतलेलं आहे. आपल्याला टक्स काढायचा आहे किंवा प्लेट टाकायची आहे. तर इथे मी शोल्डर जे आहे ते मी 5 इंच घेतलेलं आहे. आर्महोल घेतलेला आहे 5.5 इंच. तर आपलं अर्धा इंचामध्ये शिवणं जाईल आणि थोडंसं अर्धा इंच खाली घ्यायचं आपल्याला. आणि इथे शोल्डर उतार न करता मी गळ्याकडे उतार काढत असते, जेणेकरून आपलं जे शोल्डर आहे ते व्यवस्थित बसते. आणि मोठा गळा लहान गळा दोन्ही पण. गळा मी घेतलेला आहे 6 इंच आणि व्ही गळा करणार आहे. टक्स पॉईंट काढून घ्यायचा आहे आपला. तर टक्स पॉईंट आहे 9 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला शिवणात जाईल. तर 9.5 इंच घेतलेला आहे. तर इथे टक्स पॉईंट. आणि रुंदी कशी काढायची, तर छातीचा 10वा भाग तर 32 आहे. तर इथे आपल्याला 10वा भाग म्हणजे 3.2 येते. तर पूर्ण घ्यायचं 3.5. तर रुंदी जी आहे ती 3.5ची घ्यायची आहे. आणि ते पफ व्यवस्थित आला पाहिजे. तर ते सरळ काढायचं आहे. प्रिन्सेस कट 2 प्रकारचे आहेत. आपण गोलाकार पण देऊ शकतो आणि एका साईडने पण आपल्याला कट देता येतो. तर इथे बघू शकता मी थोडंसं आतमधून घ्यायचं आपल्याला. आणि इथे 2 इंचाचा टक्स पॉईंट, 1 इंच इकडच्या साईडने, 1 इंच या साईडने. तिथे व्यवस्थित. आणि इथे आपला कमर जेवढी आहे तेवढी घ्यायची आहे. 2 इंचाचा आपल्याला मार्जिन आणि 2 इंचाचा आपला जो डाच आहे तो. तर इथे अशा प्रकारे लाईनिंग आखून घ्यायची आहे. तर आता इथे जास्तीचं कुठं घ्यायचं आहे आणि 1 इंच आपल्याला पाठीमागच्या ह्याच्यामध्ये 1 इंच मायनस करायचा आहे, कारण आपण इथे समोर 2 इंचाचा डाच घेतलेला आहे. तर समोरचा गळा 20 आहे आणि मागचा गळा मी घेणार आहे 10 इंच. तर इथे 10.5 घेतलेला आहे, कारण उंच आहे. आणि इथे वरती अर्धा इंच आपलं शिवणात जाईल, त्याप्रमाणे घ्यायचं आहे. आपण कसाही बनवू शकतो. तर मी इथे गोल घेतलेला आहे राऊंडमध्ये यू. तर गोल न घेता यू पण घेऊ शकता. तर यू पण छान दिसतो. आणि थोडासा जो खालचा भाग आहे तो मी जवळपास 2.5 इंच घेतलेला आहे. तर आता कट कसं करायचं आहे. कट करायची पण पद्धत वेगळी आहे, कारण ब्लाऊज पीस पाहून करायचं आहे आपल्याला. तर खालचा भाग व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. शोल्डर कट करून घेतलेला आहे, कारण ब्लाऊज कशा प्रकारे बसते याच्यावर अवलंबून आहे. तर आता साईडचं काढून घेते मी. आणि आता आपल्याला पार्ट्स कसे वेगळे करायचे आहे आणि कसं कटिंग करायचं आहे. आपण एकासोबत दोन्हीही पार्ट्सची कटिंग केलेली आहे आणि करायची आहे. तर वेळ आपला वाचतो. तर व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे, कारण हे आहे सिल्कचं कापड आहे. तर आपल्याला कशा प्रकारे ठेवायचं आहे आणि कुठले भाग कसे दाखवते तुम्हाला कशा प्रकारे. आणि इथे शोल्डरची मार्किंग करून घ्यायची आहे, गळा रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे. आणि आता इथे आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे. तसा थोडासा यू आकार दिलेला आहे मी. आणि गळ्याची रुंदी जी घेतलेली आहे मी ती 2 इंच घेतलेली आहे. इथे आपला मागचा गळा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि मागची जी प्लेट्स आहेत ती जवळपास 3.5-4 इंचावर, किंवा मग तुम्ही मार्किंग केल्यानंतर मध्य काढून घ्यायचा आणि मग मार्किंग करायची आहे. तर गळा थोडासा फैलता आहे, तर 4 ते 4.5 इंचापर्यंत आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही.
आणि प्रिन्सेस कटचा आपल्याला पूर्ण न कापता आपल्याला फक्त डाच कापून घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला शिवायच्या वेळेस सोयीस्कर जाईल. आणि इथे थोडंसं अर्धा इंचापर्यंत आपल्याला गोलाकार द्यायचा आहे कमरेकडे आणि दोन्ही साईडने आपल्याला द्यायचं आहे. तिथे एकावर एक ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आणि आता इथे आपल्याला दोन्ही साईडनी बघू शकता तुम्हाला मार्किंग केलेली आहे. आणि आता कट नंतर मग आपल्याला जोडायचं आहे. तर आता इथे दुसरी बाजूला पण आपल्याला सेम तसंच करून घ्यायचं आहे. तर फोल्ड करून घ्यायचे आणि इथे मग बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि नेक्स्ट जे आहे ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग करायचं आहे.